करताना सांगितले, जे लोकांना जे गरज असते ते गोष्टी आम्ही रवा सकाळी सर्व वाटप केलंय. पाणी फुटणे सर्व लोकांना आम्ही गोरगरिबांना सर्व लोकांना आम्ही वाटप केलं. गेले 2 वर्ष कोरोनामुळे दिवाळी व्यवस्थितपणे झालीच नव्हती. लोकांच्या मनामध्ये घरात बसून त्यांनी दिवाळी साजरी केली. ते आज आनंदामध्ये आणि सर्व एकत्रितपणे येऊन आज दिवाळी सर्व आपल्या कुटुंबासहित नातेवाईकांसहित आज आता ही दिवाळी साजरी करायला भेटते. 2 वर्षानंतरची ही दिवाळी सुख समृद्धीची भरभराटीची आनंदाची जाव ही ईश्वरचरणी प्रार्थना. लोकांनी दिवाळी साजरी करत असताना प्रदूषणाचं मन होऊ नये त्याच्यावरती पण लक्ष द्यावे. फटाके वगैरे वाजवताना आपल्या मुलाबाळांची काळजी घ्यावी एवढीच विनंती. परत एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. 2 वर्षाच्या कठीण काळानंतर यंदाची दिवाळी ही नागरिकांची गोड करावी या उद्देशाने विभाग प्रमुख सुरेश भिल्लारे व उपविभाग प्रमुख बंडू केनी यांनी दिवाळी गोड केली असून आपल्या सामाजिक सेवेचा वारसा हा सुरूच राहील अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. सर्वांना माहिती आहे की आमच्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचा जिल्ह्याचा गड हे आमचे जिल्हा प्रमुख आमचे आधारस्तंभ विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहोत. या विभागामध्ये आमचे स्थानिक नगरसेवक ममित चौगुले यांचं या विभागात जोरात काम चालू आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आज आमच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी मुद्दाम मला आठवण येईल की आमच्या दिवा गावचे या ज्यांनी शिवसेना या गावामध्ये स्थापन केली ते कैलासवासी सीताराम केनी यांच्या कार्य पुढं घेऊन जात असलेले सन्माननीय या विभागाचे उपविभाग प्रमुख बंडूदादा केनी साहेब यांनी गेल्या 2 वर्षात आपल्या कामाचा झपाटा लावून लोकांच्या सणासुदाला प्रत्येकाच्या घरामध्ये सर त्याचा कसा उत्साहात पार पडेल याच्या पाठीमागं त्यांनी नेहमीच लक्ष दिलेलं आहे. आणि सीताराम केनींचं काम आणि त्यांचा वसा पुढे घेऊन करण्याचं काम बंडूदादा केनी करत आहेत. आणि आज त्याप्रमाणे गेल्या वर्षी देखील घरोघरी साखर असेल, रवा असेल, मैदा असेल, ज्या काय दिवाळीला फराळाच्या वस्तू लागतात ते आम्ही मोफत घराघरामध्ये जाऊन वाटप करत असतो. जे सुगंधी उठणे आहे, दिव्याचे पंत्या आहेत, या देखील आम्ही लोकांना घरोघरी जाऊन वाटत असतो. आणि आज या निमित्तानं बंडूदादा केनी यांच्या माध्यमातून अनेक आम्ही या ठिकाणी या सर्व फराळाच्या वस्तू आणि सुगंधी उठणे हे लोकांना या शाखेमधून आजपासून आम्ही पुढील 4-5 दिवस आम्ही वाटप करणार आहोत. हा कार्यक्रमाचा आता शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. मी लोकांना या माध्यमातून नक्कीच आवाहन करेन की भले साखर, रवा, आटा, मैदा ह्या वस्तू जरी छोट्या असतील तरी त्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी दिवाळी आनंदाने झाली पाहिजे, सुखाची समृद्धीची भरभराटी झाली पाहिजे. आणि म्हणून आमचा हा अनेक वर्षाचा आदरणीय बाळासाहेबांनी शिकवणीतला आमचा हा उपक्रम आम्ही नेहमीप्रमाणे न चुकता या शाखेमध्ये चालू करतोय. आणि बाळासाहेबांची शिवसेना यावर्षी जोरात कार्यक्रम करते याचा आनंद नक्कीच आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि त्यामुळे आम्ही अत्यंत खुश आहोत. मी सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांच्या घरी लक्ष्मी या दिवाळीच्या निमित्तानं आनंदानं नांदो. सुखदुःखामध्ये सर्वांच्या आम्ही सहभागी होत असतो. सर्वजणांच्या घरी सुखाची समृद्धीची दिवाळी आनंदाची जावो असे आम्ही बंडूदादा केनी आणि मी स्वतः आणि ही शिवसेना शाखा बाळासाहेबांची शिवसेना शाखा या माध्यमातून मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आनंदी राहा, मजेत राहा. आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या पाठीमागे नेहमी उभे असो. नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. या वर्षाची दिवाळी फार महत्त्वाची आहे कारण आमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आज त्यांचे सरकार आहे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या हिंदुत्व विचारावर आज पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे लाडके दादा विजय चौगुले साहेब हे जिल्हा प्रमुख झालेले आहेत. आणि आज इथे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्य करणारे आमचे विभाग प्रमुख सुरेशदादा भिल्लारे साहेब तसेच उपविभाग प्रमुख बंडूदादा केनी साहेब आणि आम्ही सर्व शिवसैनिक आज इकडे पुन्हा एकदा जनतेच्या कार्यासाठी जे समाजकारण आम्ही 80% समाजकारण 20% राजकारण हे जे बाळासाहेबांचे विचार आहेत तेच घेऊन पुन्हा इथे आलेलो आहोत. गेल्या वर्षी सुद्धा बंडूदादा केनींनी सुरेशदादांनी आम्ही सर्वांनी मिळून घरोघरी दिवाळी फराळ उठणे लोकांना देऊन कोरोनाचा काळ जस्ट संपला होता आणि लोकांच्या घरी पुन्हा एकदा आनंद यावा, आनंद उत्सव व्हावा या दृष्टीने केला होता. आणि यावर्षी विशेष आनंद यासाठी की आमचं नेतृत्व, आमचं लाडकं नेतृत्व आज आमचं मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आमचं सरकार आहे
आमच्या बाळासाहेबांचं सरकार आहे आणि त्या आनंदात आम्ही सर्व ऐरोलीकरांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा फराळाच्या माध्यमातून उठण्याच्या माध्यमातून देऊन सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना ही दीपावली सुख समृद्धी आनंदाची भरभराटीची जावो एवढंच सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांची शिवसेना आणि आपली शाखा मध्यवर्ती कार्यालय दिवागाव ऐरोली यांच्या वतीनं रवा मैदा साखर आणि उटण वाटप या शाखेतर्फे ठेवलेले आहेत. त्या वाटपाच्या दिवाळी सर्वांना गोड गावी या निमित्ताने सर्व नागरिकांना ऐरोली दिवागाव मध्यवर्ती शाखेमध्ये रवा मैदा साखर फराळाचे वाटप करण्यात आले आहे आणि ही दिवाळी सर्व गोरगरिबांना सर्व नागरिकांना आनंदाची आणि सुखशांतीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमात शिवसेना शाखेचे सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. अशाच प्रकारे नवी मुंबई शहराची व आपल्या प्रभागाची स्वच्छता कायम राखणाऱ्या कामगारांनाही उपविभाग प्रमुख बंडुकेनी यांच्या माध्यमातून देखील दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. Yeah.